मिरजेतील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी. आमदार इद्रिस नाईकवाडी, समितदादा कदम यांच्यासह सर्वपक्षीय तसेच प्रशासनाकडून पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन. विश्वरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती आज मिरजेत अभूतपूर्व उत्साहात साजरी केली जाते आहे. मिरज शहरातील बुद्धविहार त्याप्रमाणे शासकीय कार्यालय तसेच सर्व राजकीय पक्षाचे कार्यालय या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या आणि प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं. आंबेडकर उद्यानाजवळील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यासाठी आज भीमप्रेमींनी अलोट गर्दी केली होती. जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समितदादा कदम, कामगार नेते डॉक्टर महेशकुमार कांबळे, माजी नगरसेवक गणेशदादा माळी, बाबासाहेब आळतेकर यांच्यासह जनसुराज्य शक्ती पक्षाचे सर्व पदाधिकारी यांनी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मिरजतर्फे यावेळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्याबरोबर विधान परिषदेचे आमदार इद्रिसभाई नाईकवाडी, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष राधिका हारगे यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष संगीता हारगे, अभिजित हारगे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. न्यू स्कूल माजी विद्यार्थी संघटना यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. महसूल प्रशासनातर्फे मिरज प्रांत अधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांनी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त स्मृती पाटील, सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला यांनी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्याबरोबरच आज आंबेडकर जयंतीच्या सगळ्यांना शुभेच्छा दिल्या. जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समितदादा कदम यांनी आज आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन बेडकगावचे सरपंच उमेश पाटील यांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले. आज महामानव भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती जी आहे त्याच्या निमित्तानं आम्ही सर्व आज आंबेडकरी समाज आणि सगळ्या मंडळींनी मिळून या ठिकाणी आज त्यांच्या पुतळ्याला विनम्र अभिवादन अर्पण केले आणि त्या ठिकाणी त्यांना अभिवादन केलं. एक आम्हाला सगळ्यांना एक त्यांच्या विचाराचा आणि त्यांच्या ज्या असणाऱ्या ह्या सर्वच ज्यात आम्हाला ऊर्जा मिळालेली आहे आणि नक्कीच त्यांची विचार पोहोचण्याचं काम आपण सगळ्यांच्या निश्चितरित्या येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पद्धतीनं आम्ही सगळी मंडळी हा विचार पुढे न्यायचा प्रयत्न करू. खऱ्या अर्थानं बाबासाहेबांमुळं एक वेगळी ओळख आपल्या सगळ्यांना मिळाली. सगळ्यांना मनापासून अभिवादित करतो आणि सगळ्यांनाच मी या ठिकाणी शुभेच्छा. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज.